सगळं आयतं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल काय झालं ते पुढे तुम्हाला सांगतेच. नवरात्रीचा 6वा दिवस, रंग राखाडी, साडीने पण ड्रेस मात्र नक्की घातली. इथं डाळिंब सोलून मुलीला दिलं. तिला म्हटलं तू खा, तर ती म्हटली नाही तूच सोलून दे. इथं ब्लॅक कॉफी घेतली. नंतर संध्याकाळची पूजा घटाची करून घेतली. दिवा अगरबत्ती झाल्यानंतर आज मिस्टरांचा शनिवार होता. त्यासाठी म्हणलं भाजी काय बनवावी, तर इथं मी मटकीची भाजी बनवायला घेतली. तर इथं कढईमध्ये अगोदर थोडंसं तेल घातलं आणि ही जी मटकी आहे ना स्वच्छ धुवून मी परतून घेतली, म्हणजेच भाजून घेतली 3-4 मिनटं. नंतर याला जाडं भरडं असं कुटून घेतलं आणि फोडणीसाठी परत मी कढईमध्ये तेल घालून घेतलं. जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसूण अशा पद्धतीने फोडणी देऊन घेतली. छान फोडणी परतली. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं टोमॅटोही घाला, मी विसरले. नंतर साठवणीचा काळा मसाला, धने पावडर आणि हे आपण मटकी कुटून घेतलेली ती टाकायची. परत याला मिनिटभर परतायची. पाणी घालायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट वरून घालायचं. इकडं डाळही फोडणी मी लगेच देऊन घेतली. भाजी आपली शिजून रेडी झालेली आहे. वरण, भात, भाजी, चपात्या देखील मी करून घेतल्या. माझा नवरात्रीचा उपवास होता म्हणून मी मात्र पपईच खाल्ली. चला बाय.